तुम्ही आहे ना, काल मी शूटमध्ये बिझी होते आणि मस्त घरी स्वयंपाक असताना डिनर करून आला तर शिळ्या पोळ्या राहिल्यात. मी ते टाकून नाही देणार आहे. देखो मेरे पास इसका सोल्यूशन है. चिवडा करू शिळ्या पोळीचा. मी पोळ्या टाकून नाही देणार. मग त्या चपातीचं सँडविच बनवू का? हां, समझ रहे हो आप? शिळ्या चपातीचं सँडविच चालेल. खाशील? हो. सब खा गए, कुछ नहीं बचा. एनिवे यू डोंट हॅव ऑप्शन. नहीं. नॉट गोना वेस्ट फूड. चला, तुमचं झालं की या, तोवर मी बनवून ठेवते. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तुम्ही बघितलं आता काल तर मुलांनी ना बाहेर खाल्लं, त्यामुळे चपात्या शिळ्या राहिल्या. आता त्यांना सँडविच तयार करून देणार आहे. बरं, तुम्हाला हे आमचे एपिसोड आवडले तर पटकन सबस्क्राईब देखील करा. तर या सँडविचच्या स्टफिंगसाठी, चपाती सँडविचच्या स्टफिंगसाठी आपल्याला लागणार आहे बटाटा. सो हा बटाटा घेते कुकरमध्ये. अगदी थोडं पाणी घालेल, खूप पाणी घालायची गरज नाही आहे. बटाटा शिजेल इतपतच झाकण लावून आणि बटाटा एक 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, इथे ना हे बटाटे पण छान शिजवून झालेले आहेत. बघू शकाल, छान वाफवले गेलेत. आता हे काढूयात. आणि या बटाट्याचे ना साल काढून घेऊयात. हे जे खराब पोर्शन असेल हा कट करून घ्यायचा, हा नाही वापरायचा. आता हे साल काढलेले बटाटे किसून घेऊयात किसणीने. आता किसलेला बटाटा यामध्ये भाज्या घालूयात. तर इथे खूप साऱ्या भाज्या आहेत, अर्थात या आम्ही नाही केलेल्या, ही तयारी मावशींनी करून दिली आहे. सो इथे बारीक चिरलेला कांदा आहे, कांदा थोडा घालते, खूप घालायची गरज नाही. ढोबळी मिरची, अर्धी ढोबळी मिरची मी घालते इथे. किसलेलं गाजर आहे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यामध्ये आपण आपले मसाले घालून घेऊयात. सो मसाल्यांमध्ये लाल तिखट, मुलं खाणार आहेत त्यामुळे खूप तिखट नाही करत आहे. थोडंसं जिरेपूड, धणेपूड, मिरपूड, मीठ, चाट मसाला आणि पेस्ट घ्यायची राहिली. सो मिरचीची पेस्ट किंवा ठेचा हाही बनवून खूप दिवस झालेले आहेत, पण हे माझ्याकडे तयार असतं. हा लसूण मिरचीचा ठेचा आहे, लाईफ सेवर पडतं हे जर तयार ठेवलं तर. आणि थोडी बहुतेक यावेळेस मावशींनी कोथिंबीरही घातली. हेही घालूयात आणि हे छान मिसळून एकजीव करून घेऊयात. चला, आता हे आपलं सारण बनवून तयार आहे. चपाती सँडविचचं स्टफिंग तुम्ही बघू शकाल, काय सुंदर दिसतंय. आणि ते चाट मसाल्याचा एवढा चटपटीचा सुवास येतोय या स्टफिंगला, क्या बात आहे. आणि हे स्टफिंग आहे ना, तुम्ही तयार करून 1 दिवस आधी पण ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा वापरू शकता. चला, आता आपण ना चपाती सँडविच बनवायला सुरुवात करूयात. तर इथे माझ्याकडे या चपात्या आहेत, पण हे काल मी ना मल्टीग्रेन चपाती बनवली होती, त्यामुळे ही अशी दिसते. खूप भाजत नाही मी शक्यतो मल्टीग्रेन चपातीत, त्यामुळे ती कडक नाही होत आणि अशी छान बराच वेळ मऊ राहते. आता काय करूयात, आता ही चपाती घेऊयात. मल्टीग्रेन असल्यामुळे हलके तुकडे पडतात त्याचे. हे इथे चटणी काढली, याचं तेल आहे. तर ही शेजवान चटणी आहे, ही स्प्रेड करूयात हलकीशी. हवं तर टोमॅटो सॉस, हिरवी चटणी वगैरे असे ऑप्शनही तुम्ही वापरू शकता, पण ही तिखट नाही आहे जरी ही लाल बुंद दिसली तरी, त्यामुळे मी वापरते. आणि याच्यात बनवताना थोडं मी टोमॅटो पण घातलं होतं, त्यामुळे छान अशी चटपटीत आहे. आता यामध्ये हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं हे छान घालूयात
आणि हे एकसारखं आहे ना असं स्प्रेड करूयात. जसं बटर लावतो ना आपण सेम तसंच हे स्प्रेड करूयात. आता इथे बघू शकाल मस्त असं एकसारखं हे स्प्रेड केलेलं आहे. छान असं दाबून दाबून हे सारण लावलं. आता यावर ही दुसरी जी पोळी आहे माझी चपाती ही लावते. प्रेस करून घेऊयात. चला इथे हे आपलं चपातीचं सँडविच मस्त असं गुबगुबीत स्टफ करून तयार आहे. आता तव्यात आहे ना बटर घालूयात. छान असं स्प्रेड करूयात बटर पूर्ण तव्यावर. बटर छानपैकी स्प्रेड केलं की यावर ही चपाती ठेवूयात सँडविचवाली आणि ही छान अशी सगळ्या बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. मस्त अशी क्रिस्पी झाली पाहिजे. बरं बटर नसेल वापरायचं तेल वापरा, काहीच हरकत नाही, तूप वापरा. चला खालची बाजू ऑलमोस्ट होत आलेली आहे. आता वरच्या बाजूने बटर लावूयात आणि आता खरी मजा आहे हे उलटवण्यात. वा काय दिसतंय भारी. तुम्ही बघू शकाल काय सुरेख रंग आलाय आणि काय जबराट क्रिस्पी दिसतंय. वा वा वा. असं दिलं तर का नाही, मुलं काय मोठे पण अगदी आवडीने खाणार. चला आता हे चपातीचं सँडविच काढूयात. वा काय दिसतंय भन्नाट. खालच्या बाजूने बघा काय सुंदर रंग आलेला आहे. आणि आता हे हलकंसं थंड करूयात आणि मग पुढे काय करायचं तेही सांगते. आता हे चपाती सँडविच हलकंसं थंड झालं की आता काढूयात. एका प्लेटमध्ये असं स्लाईड करून घ्यायचं. वा काय दिसतंय. आता याचे ना 4 पीसेस करून घेऊयात. बघा काय सुंदर क्रिस्प आलेला आहे. सुपर क्रिस्पी आणि फ्लेकी झालं आहे हे. वा आणि मल्टीग्रेन रोटीपासून बनवलं आहे. आता काय करायचं, आता खरी ट्विस्ट आहे. आता इथे ना माझ्याकडे ही चिंचेची चटणी आहे. ही चटणी याला लावायची म्हणजे हे छान चटपटीत बनतं. चटणीऐवजी टोमॅटो सॉस वगैरे लावलं तरी चालेल. आणि इथे प्लेटमध्ये बारीक शेव आहे. हे ना शेवमध्ये असं कोट करायचे एजेस. वा बघू शकाल काय दिसतंय. कमाल. वा 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 कसं दिसतंय ना. नो वेट दीदीला येऊ दे. दोघं मिळून घ्या मग शेअर करा. मंथनच्या तोंडाला पाणी सुटले. कसा करतोय मंथन. त्याचं ना त्या तोंडाला पाणी सुटलं की त्याला असं कंट्रोल नाही होत. वा सुपर. थांब देते दीदीला बोलो मग आपण खायला सुरू करू. ठीक आहे. चला आपलं हे चपाती सँडविच पण बनवून आहे तयार. आणि आमचा बोका खाली बसलाय. बोका आला खाली बसून. अरे 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 आला आला. चला छान आहे. बिगेस्ट पीस घेतला. थंड झालं त्यामुळे क्रिस्प केलेलं आहे. फोटो काढेपर्यंत थंड झालं. चला मग कशी वाटली डिश. म्हणजे वेगळं काहीतरी. पण व्हॉट इज बेटर ऑप्शन, चहा पोळी का असं हे. पण मला तर मस्त शिळी पोळी असेल ना की खरपूस करून खायला जास्त आवडते. किंवा पोळीचा चिवडा. एनिवे हे आमचे असे रॉ एपिसोड आवडले तर सबस्क्राईब करा. रॉ म्हणजे कच्चं नाही देते मी तुला खायला. तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूयात अशा छान छान किड्स स्पेशल एपिसोडसोबत.
तोवर मस्त तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.